भालेराव ताई तसेच आमचे मित्र नरेश भालेरावजी त्यांचे अनेक सहकारी इकडे बसलेला आहे अनिकेत राठोड, त्याला मी रावडी राठोड अरे अक्षय कुमारचा पदवी देतो तुला. यांच्या आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले केंद्रीय काँग्रेसच्या निवडणुकीत पण मला त्यांनी मदत केली, 25 मध्ये पण मला मदत केली. असा हा माझा मित्र. अनेक दिवसापासून मी त्याच्या मागे लागलो होतो की तो आमचा भारतीय जनता पार्टीतला सहकारी व्हावा असं माझी नेहमी इच्छा होती. आणि आज संजय केणेकर साहेबांनी त्याला काय बोलते ना, माझं गोळा ऐकत नव्हता तो. केणेकर साहेब तुम्ही आणि समीरने काय त्याला पटवलं माहिती. मी एवढ्या वर्षापासून मागे लागले तर एवढा माझा मित्र सगळ्या निवडणुकीत मला त्याने मदत केली. पण मला म्हणायचं मी करतो ना तुमचं काम. पण आज मला अतिशय आनंद आहे की एक चांगला सहकारी आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्याबरोबर येतोय. त्याने अनेक वर्ष कैलासनगर या भागामध्ये चांगलं काम केलंय, लोक जोडलेली आहेत आणि नेहमीच जनतेचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी असो, महापालिकेत असो किंवा कुठेही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता काम करणारा असं व्यक्तिमत्व. आणि आज नरेशजी काही आता तुम्ही दोघेही त्या राष्ट्रीय पक्षामध्ये तुमचा आज प्रवेश होतो. राष्ट्रीय पक्ष म्हणजे आज जगातला सर्वात मोठा पक्ष, ज्याचे सर्वात जास्त खासदार, ज्याचे सर्वात जास्त आमदार, ज्याचे सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य, ज्याचे सर्वात जास्त नगरसेवक, अशा पक्षामध्ये आज तुमचा प्रवेश होतो. म्हणजे तुमच्यावर मोठी जबाबदारी वाटते. येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये आपल्याला तिकडे असं काम करायचं की प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीबद्दल एक अभिमान वाटला पाहिजे. आमचे सगळे जुने सहकारी आहे तिकडे, कदम आहे, आमचा हे पवार आहे, धीरज वर्मा आहे, तुमचा सगळेच आहेत, शीतल पहाडेजी ते त्याचे मित्र आहेत. दीपक भागडे, रोहित उदावन, सोनू गौरव पाटील, सोबतच महिलांमध्ये सोनम अनिकेत राठोड, योगिता बाळासाहेब मार्जे पाटील. एक मिनिट नंतर तुमची पुन्हा भाजपमध्ये वापसी झाली, काय भावना आहे तुमची? हिंदू धर्मासाठी 1994-89 पासून पक्षाचंच काम करत आलेलो होतो. भगवा काही खाली उतरला नव्हता, आज पण भगवाच आहे. आणि आता देवेंद्रजी फडणवीस, माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वार्डामध्ये काम करून आणि जनतेसाठी सोयीसुविधा निर्माण करून द्यायच्या. त्यासाठी सेवा, सुविधा आणि विकास करत असेल तर सत्ता असणं जरूरी आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीने आज प्रवेश केलेला. उभाठामध्ये कार्यरत होता तुम्ही, त्याच्यानंतर 10 वर्ष नगरसेवक पण आपल्या घरात राहिले. तर ठाकरेची शिवसेना सोडण्याचं कारण काय? ठाकरेची शिवसेना सोडण्याचं कारण असं आहे, आणि आता सगळं माझा जो प्रभाग आहे तो सगळा भारतीय जनता पार्टीचा प्रभाग आहे.
आणि मागे काही काँग्रेसची युती केल्यामुळं साहेबांनी त्या युती केल्यामुळं बाकीचे पक्षातले मित्र झाले, तिथले रहिवासी त्यांच्या भावना वेगळ्या होत्या. त्याच्या हिशोबाने मग मला भारतीय जनता पार्टी प्रवेश करावा लागला. आज तुमच्यासोबत किती कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला? किती मोठे सगळे कार्यकर्ते माझे सर्व आहेत. शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आहे, सगळे माझ्यासोबत प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. महिला काही पक्षामध्ये प्रवेश करताना काही अटी शर्ती किंवा तुम्हाला नाही असं काही. बरं पक्षाचा कार्यकर्ता मी कार्यकर्ता माणूस आहे, त्याच्यामुळे मी काही आठ देवाचे असं काही नसतं. या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार तुमच्या कार्यकर्त्यांना? पक्ष कार्यकर्ता नाव म्हणेच पक्ष आता वाढवायचा आहे, घराघरात कमळ पोचवायचं आहे, तेच आव्हान असतं. धन्यवाद.